दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. नमस्कार. राहुरी नगरपालिका निवडणुकीसंदर्भात आज आपण राहुरीतील प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिकांचे वार्तालाप करण्यासाठी आलेलो आहोत. तरी यावेळी आपण ज्येष्ठ नागरिकांशी बोलू. आमचे तर कामं झालेले आहे, फक्त जे रस्त्याचं आहे ना तेवढाच प्रॉब्लेम आहे. चौकट पाणी येतं भरपूर, वहिनीच्या काळापासून पाणी पिणी सगळं व्यवस्थित आहे. नगरसेवक आमचा सुशिक्षित असला तर चांगलाच आहे. आमच्या अडीअडचणी सोडणारा नगरसेवक आमचा आहेच, आमचा ठरलेला नगरसेवक. आता गेल्या 4-4.5 वर्षापासून नगर परिषद मध्ये प्रशासक आहेत, तर त्याचा आणि पूर्वीचे जे नगरसेवक होते याच्यामध्ये तुम्हाला काही अंतर जाणवलं का, काही फरक वाटला का? नाही, 4 वर्षापासून समस्या चालू झालेल्या आहे सगळ्या समस्या हा. मग काय आता नगरसेवक लवकरात लवकर लवकरात लवकर नगरसेवक यावा आमचा, आणि तुमच्या समस्याचं निराकरण आमचं. अशी आपली अपेक्षा आहे. अपेक्षा आहे. काय वाटतं आपल्याला? हुशार नगरसेवक पाहिजे. एक तर 4 वर्षापासून प्रशासक आहे, त्यामुळे प्रॉब्लेम येत नाही. आणि तसं पाहिलं तर नगरपालिका कर्मचाऱ्यांवर काम होत नाही, पण आपली व्यक्ती आल्यावर नगरसेवक काम होत जाईल. आता रोड आम्ही सुद्धा पाहतो, शुक्लेश्वर इकडं तिकडं रोड खराब झाले, फक्त रोडचं काम पाहिजे. पाणी वगैरे सगळं व्यवस्थित आहे, तसं रोडचं काम झालं ना मग काय टेन्शन. नगर परिषद राहुरी निवडणुकी संदर्भात आपण नागरिकांशी चर्चा करत आहोत. यावेळी प्रभाग क्रमांक 4 मधील महिलांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. नमस्कार. गेल्या 4 वर्षापासून आपल्या इथं प्रशासक आहे, काय समस्या आहेत आपल्या आणि काय अपेक्षा आहे आपल्या आगामी नगरसेवकाकडून? आम्हाला आमच्या वहिनीच पाहिजे, आमची अशी अपेक्षा आहे. वहिनी ज्या वेळेस नगर परिषद मध्ये होत्या त्यावेळेस तुमच्या समस्या त्या जाणून घेत होते. आम्ही फोन केला की लगेच आमचे काम होत होते. आणि आता ज्या वेळेस प्रशासक आहे त्यावेळेस काय अडचण येते? आता तुमच्या अपेक्षा काय नवीन, आता जे नवीन नगरसेवक असेल ते कसा असावा? नवीन नगरसेवक सुशिक्षित असावा, तुमच्या परिचयातला असावा, आमच्या परिचयातला असावा, सुशिक्षित असावा, तुमच्या समस्या सोडवणारा, आमच्या समस्या सोडवणारे असावे, तुमच्या सुखादुःखात सहभागी होणारा, नागरिकांमध्ये मिसळणारा हवा, असा नगरसेवक आम्हाला. आमच्या गल्लीचेच नगरसेवक पाहिजे. आम्ही दुसऱ्या गल्लीकडे जाऊ शकत नाही. नगरसेवक आपल्या गल्लीतलाच पाहिजे, आणि आपण जे त्यांना प्रश्न घेऊन जाऊ, समस्या घेऊन जाऊ, ते सोडवणारे पाहिजे. आणि तत्पर आहे असा प्रत्येक गोष्टीला, जनसामान्याचा प्रश्न सोडवणारे असावे असं. तरुण सुशिक्षित उमेदवार हवाय की तुम्हाला अनुभवी ज्येष्ठ हवाय? तरुण सुशिक्षित पण आणि अनुभवी पण पाहिजे, की जेणेकरून सगळ्यांचे प्रश्न तर सोडवणारा पाहिजे असं. आता तुमच्या प्रभागात यापूर्वी कोण नगरसेवक होतं? वहिनी. त्यांचं काम कसं वाटलं आपल्याला? एकदम योग्य काम करतात. तुम्हाला जर काही समस्या आली तर त्यावेळेस तुम्ही त्यांच्याकडे हक्काने जाऊ शकता? हक्काने म्हणजे कधी रात्री गेलो तरी आमचं काम म्हणजे प्रश्न सोडवतात. एका फोनवर स्वतः जातो, आम्ही स्वतः जातो प्रश्न घेऊन. आता ज्यावेळेस मध्यंतरीच्या काळात प्रशासक होतं आपल्या नगर परिषदेवर, त्यावेळेस पण त्यांनी तुमच्याशी संपर्कात होते का? हो, होतं ना. त्यावेळेस पण तुमच्या सगळे संपर्कात. त्यावेळेस नगरसेवक पद नसताना देखील तुमच्या सगळे म्हणजे कधी पण गेलो, आता जरी गेलो तरी पण करतातच. बरोबर. म्हणजे आता तुम्हाला जो नवीन नगरसेवक येईल तो त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवणारा, त्यांच्याच पावलावर पाऊल. आम्हाला तसंच पाहिजे, म्हणजे ते ज्या तत्परतेने तुमच्या समस्या सोडत होते ते योग्य पद्धतीने तसंच पाहिजे ना. मग नवीन नगरसेवक म्हणजे काम करणारा होत करू असा नगरसेवक पाहिजे. आता तुमच्या इथं काही समस्या आहे का प्रभाग क्रमांक 4? काय आता याच्या आधी वहिनी होत्या, त्यामुळे आम्हाला आतापर्यंत या प्रभागामध्ये कधीच म्हणजे अडचण नाही आली, कुठल्याही प्रकारची अडचण आलेलीच नाही. कधी त्यांना फोन लावा निमेराची, कधी त्या तत्पर सेवेला उभा राहतात. आणि काय कोणचं काम असलं का आमचं त्यांच्याकडून लगेच काम होतं पूर्ण. आता नवीन प्रभागात आता तुमच्या इथं जे उमेदवार उभे करतील त्यांना तुम्ही कसं पाहता, त्यांच्याकडून काय अपेक्षा करता?
काय नाही, हेच जसं वहिनीने चालवलं तसं ते पुढे चालवतील हेच आपण अपेक्षा बाळगू त्यांचं. हा तेच हा हवाय आम्हाला. आता सध्याला या ठिकाणी प्रशासक म्हणून नगरसेवक यांना आम्ही कोणाला फोन करू शकतो हा आम्हाला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ह्या विभागामध्ये वारंवार लाईट जाते, हा डीपीचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आम्हाला. आणि घंटागाडी कधी लवकर येते, कधी उशिरा येते, कधी कधी येतच नाही 2-2 दिवस. त्यांच्याकडे कोणी माणूसच नसतो घंटागाडीवर. ते खूप त्रास होतो इथं. काही जण म्हणतात घंटागाडी येतच नाही इकडं. मग आता आगामी नगरसेवकांकडून आपल्याला काय अपेक्षा आहे? आम्हाला आगामी नगरसेवक असा पाहिजे का कमीत कमी आम्ही त्याला फोन करू शकतो. तो वार्डात कमीत कमी 8 दिवसातून चक्कर मारू शकतो. गेल्या मागील नगरसेवक यांनी जसं निवडून आलाय तसं त्या नगरसेवकांनी कधी या वार्डामध्ये चक्कर सुद्धा मारलेलं नाही. तर आमची अशी अपेक्षा आहे का त्या वार्डातून नगरसेवकांनी वार्डामध्ये फिरावं, नागरिकांच्या समस्या जाणून घ्यावा, अशी इच्छा नवीन नगरसेवकांकडून. आणि यंदा नवीन नेतृत्व हवा असा विचार आमचा आहे. थोडीच इच्छा आहे आमच्या शेजारचं जर असलं तर आमचं रात्रीचं काम होऊ शकतं सगळं, म्हणून आम्हाला शेजारचाच पाहिजे. ओके, तुमच्या जवळचा उमेदवार पाहिजे जेणेकरून तुमच्या समस्या सुटल्या पाहिजेत. तुम्हाला कसा सुशिक्षित उमेदवार हवा आहे का कसा तरुण उमेदवार हवा आहे का अनुभव पाहिजे ना, तरुण उमेदवार हवा आहे? माणसाला घेऊन पळायला पाहिजे हा असं. कोण उमेदवार असेल म्हणजे त्यांच्याकडे काही एवढं हे नव्हतं, आणि ते पण खास करून येत पण नव्हती इकडे काही लक्ष द्यायला आमच्याकडे, काही चालली गल्लीत काही. मग तुमच्या समस्या कोण सोडवायचं? मग आम्ही उषाताईंकडेच जायचो, त्याच आमच्या समस्या सोडवायच्या. आणि इथून पुढे पण महिलांचे काय असेल तर आम्ही सगळ्याजणी मिळून जात असतो उषाताईंकडेच. म्हणजे आणि इथून पुढे पण आता जे उमेदवार देतील तर ते योग्यच राहील. त्यांच्या पद्धतीने कोण असेल ते आम्ही त्यांना म्हणजे देऊ प्राधान्य वगैरे. पण इथून पुढे पण आम्हाला आमच्या जवळच आमचा चांगलाच माणूस म्हणजे भेटला पाहिजे. नगरपालिकेचे इलेक्शन फार उशिरा झाल्यामुळे, प्रशासक असल्यामुळं आपल्या राहुरीमध्ये बरेचसे कामं रखडलेत. लाईट नाही, वेळेवर गटर साफ केले जात नाहीत. आणि आता जे इलेक्शन आहेत या इलेक्शनमध्ये जे आता नगरसेवक म्हणून उमेदवार राहील त्यांनी सर्व काही कामं करावेत. भले तो कोणत्याही पार्टीचा असो, तो सामाजिक कार्य करणारा असावा आणि सर्वांना धरून मिसळून काम करून असावा. सगळ्यांचे कामं करावेत. ते गटरीची समस्या असेल, लाईटची समस्या असेल, अशा भरपूर काही समस्या असतात वार्डामध्ये, त्या सोडावेत एवढे. आणि कोणताही तरुण उमेदवार असावा असं आमची अपेक्षा आहे. नगरसेवक व नगराध्यक्ष असताना काम पूर्वी फार भरपूर झालेले आहेत. राहुरी शहरामध्ये लाईटची समस्या नव्हती, पाण्याची समस्या नव्हती. पण प्रशासक आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी म्हणजे कांडोळा झाला. लाईट नसेल, आता आमच्या गल्लीमध्ये जवळजवळ तनपुरे गल्लीमध्ये आम्ही आतमध्ये बोळीमध्ये जवळजवळ 7-8 महिने झाले आमच्याकडे लाईट नाही. आम्ही भरपूर वेळेस अर्ज दिलेत की बा लाईट बसावा, पण ते काय अजूनपर्यंत लाईट बसवायला आले नाही आतापर्यंत. आता सुद्धा लाईट बंद आहे. ते काय वाऱ्या वावधानामुळे ते लाईट बंद झाली, तर ते त्यांना सांगितलं पण ते काही परत आले नाही लाईट. आता आमच्या गुळीमध्ये अंधार असतो संध्याकाळच्या टायमाला, मग आम्हालाच आमच्या घरातली लाईट बाहेर काढून आम्ही लावतो तिथं. हेच जर नगरसेवक असताना एका दिवसामध्ये सांगितलं तर ते काम होत होतं. आता प्रशासक असल्यामुळे 4-4.5 वर्ष म्हणजे आता एक टर्मच पूर्ण झाला त्यांचा, त्याच्यामुळे काम काही झाले नाहीत आणि त्यामुळे समस्या फार वाढलेल्या आहेत. हे निवडणुका झाल्यानंतर यांनी लवकर ताब्यामध्ये घेऊन या समस्येकडे लक्ष द्यावे, आमची हीच अपेक्षा आहे. दुसरी काय? रुग्णाला बद्दल जर सांगायचं जर म्हणलं तर फारच समस्या आहे राहुरीमध्ये. आज गोरगरीब जनता तिथं जाती, याची जर जायचं म्हणलं तर अक्षरशः म्हणजे काही जाऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. त्या शासनाने हे वरच्या शासनाने आता नगराध्यक्ष पण झाल्यानंतर तो मार्गी काढावा पहिला प्रश्न, असं आमची एक इच्छा आहे. एक सामान्य नागरिक म्हणून आम्हाला वाटतं की इथं नगरपालिकेचं सरकारी दवाखाना चांगला व्हावा, म्हणजे सर्वांनाही त्याचा लाभ घेता यावा. ग्रामीण रुग्णालय शहराच्या बाहेर गेलेलं आहे. ग्रामीण रुग्णालय जर शहराच्या बाहेर जर गेलं तर फार मोठी समस्या निर्माण होणार आहे. आज गोरगरीब जनता काय पायी जाणार आहे का 3 किलोमीटर 4 किलोमीटर? आणि आपण रिक्षा वगैरे असं जरी म्हणतो आपण आहे सोय, तर रिक्षावाले 20-30 रुपये घेणार. आज मग गोरगरीब मग इकडे 5-50 रुपयामध्ये दवाखान्यात जाऊ शकत नाही का? मग नगरपालिकेच्या दवाखान्यातच का जाणार? तर गोरगरीब जनता काय पाहते की आपल्याला 2 पैशाचा फायदा व्हावा, की आपल्याला चांगली सुविधा मिळावी. याच्यामुळं
जनताला असं वाटतं की ते राहुरी शहरामध्ये असावं, बाहेर जाऊ नाही, असं आमचं एक सर्वसामान्यांचं मत आहे. आणि सरकारने त्या गोष्टीवर विचार करावा की ते राहुरीमध्येच असावं, राहुरी शहरामध्येच असावं ग्रामीण रुग्णालय, की त्याच्यामुळे गोरगरिबांचा फायदा होईल, की त्यांना जवळजवळ जाता येईल. असे जर लांब जर गेलं तर जाण्या येण्याचे हाल होतील, गोरगरिबांनी कसं जावं. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.